प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. सत्तेत असणाऱ्यांना देखील एक्सपायरी डेट आहे. एकेकाळी जनता काँग्रेसला कंटाळली होती. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य. भाजप हा कार्यकर्त्यांचा आणि लोकांची सेवा करणारा पक्ष आहे. जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद भाजपसोबत राहतील तोपर्यंत भाजप सत्तेत राहणार. भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. राज ठाकरेंची शिंदेंसोबतची भेट राजकीय नव्हती. महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे. मुंबईतील पार्किंग, रस्त्यांसंदर्भातले प्रश्न या संदर्भात शिंदेंची भेट घेतली. उद्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही भेटू. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू नका. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे शत्रू. त्यांच्याशी भांडण कायम राहील. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरती संजय राऊतांचा निशाणा. तर राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीवरती कोणाचा जळफळाट होत असेल तर होऊ द्यात. एकनाथ शिंदे राजकीय ऋणानुबंध जपण्याचं काम करतात. राऊतांच्या टीकेला मंत्री उदय सामंतांचं प्रत्युत्तर. ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा. उद्धव ठाकरेंनी मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं. राज ठाकरेंनी शिंदेंची घेतलेली भेटीचं ठाकरे बंधू युतीमध्ये पडसाद. महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं पक्क आहे. एक जागा विरोधकांना मिळेल ती कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवरून फडणवीसांचं वक्तव्य. राज्यसभेवरती एक जण जाईल इतकं संख्याबळ मवियाकडे. कुणी प्रतिनिधित्व करावं हे 3 पक्ष मिळवून ठरवतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्रत्येक पक्षाला संधी मिळावी असं वाटतं. मविया एकमतानं निर्णय घेणार. राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचं विधान परिषदेवरती जाणं अजिबात कठीण नाहीये. त्यांनी विधान परिषदेवरती जावं अशी आमची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नयेत यासाठी राऊत प्रयत्नशील आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यसभेची संधी मिळू नये असं राऊतांना वाटतंय. भाजप नगरसेवक नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. भिवंडीमध्ये आज महापौर पदाची निवडणूक. काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंटचे सर्व नगरसेवक महापालिकेमध्ये दाखल. भाजपमधून फुटलेले नगरसेवक देखील महापालिकेत दाखल. भाजपकडून स्नेहा पाटील यांना मतदानासाठी व्हीप जारी. तर काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे व्हीप. भिवंडी महापालिकेमध्ये सेक्युलर फ्रंटचा महापौर बसणार. काँग्रेस नेते रईस शेख यांचा दावा. कोण कोणाला पाठिंबा देणार हे फ्लोअरवरती समजेल. रईस शेख यांचं वक्तव्य. सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ. भाजपकडून 9 पैकी 8 नावं घेतल्यानं विरोधकांकडून आक्षेप. शिंदेंच्या सेनेकडून भाजपच्या 9 पैकी 8 नावांच्या निवडीवर आक्षेप. नाशिकमध्ये पहिल्याच महासभेत सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यामध्येच वाद. बडगुजर बोलायला उभे राहिल्यानं मुकेश शहाणे आक्रमक. परवानगी घेतली नसल्यानं बडगुजर यांना बोलण्यास मुकेश शहाणेंनी विरोध केला. अमरावती महानगरपालिकेत भाजपसोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे. राज ठाकरे दरम्यान ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेच्या नगरसेवकांसोबत हातमिळवणी करत गट बनवला. अमरावती महापालिकेमध्ये ठाकरेंचे 2, शिंदेचे 3 आणि बसपाचे 3 असा एकत्र गट बनवण्यात आला. संजय राऊत उद्या मालेगाव कोर्टात हजर राहणार. दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याप्रकरणी हजर राहणार. सूत्रांची माहिती. गिरणा सहकारी कारखान्यासंदर्भात राऊतांनी कथित बदनामीकारक वक्तव्य केलं होतं.